परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाते यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार. श्रोते आपणाला साष्टांग वंदन. अद्वैत प्रकरण सुरू आहे आणि या अद्वैत प्रकरणाच्या अंतर्गत आता आपला विषय सुरू की आत्मा हा जन्मरहित आहे. आत्मा जन्मरहित आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी गुरु परंपरा, असं आपल्याला सुनील काकांनी सांगितलं की या गुरु परंपरेचा कृपाशीर्वाद हवा आणि संप्रदायाची मांडणी हवी. या मांडणीमधूनच आम्ही आत्मा जन्मरहित आहे हे आपल्याला व्यवस्थित कळू शकतो. एक चाकोरीबद्ध अभ्यास होतो. अभ्यास हा मनमानी कधी नसावा, तो चाकोरीतूनच केलेला असावा. म्हणून ज्या वेळेला कृपाशीर्वाद परंपरेचा आणि संप्रदायाची मांडणी त्याप्रमाणे अभ्यास होतो, तेव्हाच तो जीव ब्रह्मरूप होतो, तोपर्यंत नाही. म्हणून श्री गुरु आपल्या शिष्यांवर ज्यावेळेला कृपा करतात तेव्हा संपूर्ण गुरु परंपरा कृपा करते आणि सांप्रदायिक चाकोरी न सोडता शिष्याला तत्वाचं आकलन होतं. त्यामुळे श्री गुरु प्राप्ती म्हणजे संपूर्ण परंपरा आणि संप्रदाय यांच्या चाकोरीमध्ये आपण बसलो अशी दृढ श्रद्धा शिष्याच्या अंतःकरणात असावी आणि त्या श्रद्धेनेच आम्ही वाटचाल करावी. पण त्यासाठी आत्मा जन्मरहित हे कळण्यासाठी आम्हाला आमच्या मधला जो मी आहे हा कायमचा हरवून जावा. काकांनी आपल्याला उदाहरण दिलं होतं तंबोऱ्याचं. तंबोरा ज्यावेळेला लावायची वेळ असते त्याला तो मय 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 म्हणतो आणि एकदा तो मय मय म्हणता म्हणता मग तो टून टून वाजायला लागतो. त्यावेळेला त्या तंबोऱ्याचा सूर जुळले आणि तो व्यवस्थित सुरामध्ये लयीमध्ये वाचतो. अगदी त्याप्रमाणे ज्या वेळेला साधकाचा मय 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 असतो तोपर्यंत ते बेसूर असतो आणि एकदा तू 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 म्हणायला लागलो म्हणजे श्री गुरूंचं अस्तित्व स्वीकारायचं. श्री गुरूंशिवाय तर काहीच नाही, मी आणि श्री गुरु बस एवढंच द्वैत शिल्लक असतं. म्हणून तू 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 श्री गुरूंचं अस्तित्व स्वीकारलं तेव्हा या मयचा आपोआपच निराश होतो आणि मग तत्वरूप होण्यात अधिक मदत होते. म्हणून पावा जो सांगित पावाचं उदाहरण दिलं होतं की पावा सप्तमी पंचमी आणि नवमी याला तयार करत नाही, कारण पावा म्हणजे बासरी जी असते ही पूर्ण पोकळ असते. पोकळ असल्यामुळे त्यात काहीही कोणतेही विकार नसतात, विकाररहित अशी ती बासरी असते. म्हणून ती ज्यामध्ये मी हा शब्द आहे ते सुद्धा त्या बासरीला चालत नाही. म्हणून सप्तमी पंचमी आणि नवमीला ते तयार करीत नाही. ही एक साधारण कल्पना आहे, परंतु ती संवादी कल्पना आहे, ती आम्ही स्वीकारायला काय हरकत आहे. आम्हाला सुद्धा बासरीसारखं पोकळ व्हायचंय, अंतःकरण शुद्ध आणि त्या विकाररहित असं आमचं अंतःकरण करायचं असेल तर हा मी जो आहे हा आमचा कायमचा हरवून गेला पाहिजे. म्हणून अमुक संप्रदायाचा अहंकार संप्रदायाचा आहे तो संवादी अहम आहे. म्हणून संवादी अहम घ्यायचा आणि संवादी अहमच्याही पलीकडे जायचं आणि जन्मरहित अशा आत्म्याचं त्या स्वरूपाला मी प्राप्त व्हायचं. परंतु नुसत्या कल्पनेने आत्मा कळत नाही. कल्पना जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आत्मा कळत नाही आणि म्हणून साधनेमध्ये कल्पना चालणार नाही. कारण कल्पना हा मनाचा स्वभाव आहे. जे द्वैत भासतं ते मनाने पाहिलेलं असतं. मनाला आम्हाला अमन करायचे आणि त्यासाठी आत्मरूप सत्याचे ज्ञान झाले की संकल्प थांबतात, मन अमन होतं. म्हणून जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. लाकडे तेल वगैरे संपले असता अग्नी जसा विसतो, काकाने दिलेलं उदाहरण आहे, अग्नी जसा विसतो त्याला जीवनच नसतं, त्याप्रमाणे अगदी ज्ञेय वस्तूतील सत्यत्व ज्या वेळेला संपेल म्हणजे दृश्य जगतातील
दृश्य जगताचं सत्यत्व आमचं जेव्हा संपेल त्यावेळेला मन राहतच नाही. मन हे अमन होतं, कारण दृश्य जगताला सत्यत्व मनानेच दिलेलं आहे. म्हणून त्यावेळेला मन अमन होतं, ज्यावेळेला सत्यत्व संपेल त्यावेळेला. म्हणून नामरूपात्मक सृष्टी असो वा नसो, पण ज्ञानस्वरूप परब्रह्म अखंड असतच. सूर्य पाहण्यासाठी वेगळा दिवा लागत नाही, तसेच ब्रह्मरूप सूर्य जाणण्यासाठी दुसरा ज्ञानरूप दिवा लागत नाही. असं हे अद्वैत तत्व आम्हाला अंतरंगात बिंबवायचं आहे. आणि त्या बिंबवण्यासाठी अधिकारवाणीतून आज आपण पुढील भाग श्रवण करू. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय लीलाताई दातार यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सगळे श्रोत्रिय मंडळी यांना वंदन करतो. आपापले व्हिडिओ बंद करावे. व्हिडिओ सुरू आहे. आपण सगळे मिळून शांतीपाठाला प्रारंभ करूया. त्यासाठी शांतीपाठ कोण सुरू करतात? करू का काका मी? होय. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिय आणि शरीर स्थिर करूनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषाती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते काका. रामकृष्ण हरी. गंमत बघा. साधने संबंधी अत्यंत मोलाचा विषय मांडतोय. हे पूर्ण अद्वैत प्रकरण द्वैताचा निशेष करून ब्रह्मरूपत्वाची अनुभूती कशी आहे हे समजावून सांगण्यासाठी गौडपादाचार्यांनी या कारिका लिहिल्या आहेत. ह्यातला एक एक शब्द महत्वाचा आहे. आणि अशा वेळी पहिल्यांदा आपल्या 2 दिवस नेटच नाही मिळालं
आणि आवाज ऐकू न आल्यामुळे आपण या ठिकाणी विषय घेऊ नाही शकलो. आणि मग शंकराचार्य जयंती निमित्त बडनेऱ्याला कार्यक्रमाला गेलो. असे आपले 4 दिवस मध्ये गेले की संख्येवर थोडा ना थोडा परिणाम झालाच. आता ज्यांनी हे प्रत्यक्ष नाही ऐकलं त्याच्या पुरुषार्थाचा त्यांनी बघावं. आपण मात्र त्यांचा पुरुषार्थ कमी पडला असं सांगत बसू नये. ते त्यांचं प्रारब्ध असं आपण म्हणावं. पुरुषार्थ कमी पडला म्हटलं की सांगण्याची जबाबदारी आली. आणि साधनेतले सगळे बारकावे इथून आहे हे विसरू नका. आणि जेवढं लाईव्ह ऐकाल तेवढा फायदा जास्त आहे. प्रत्यक्ष प्रवचन अप्रतिम, नाहीतर ऑनलाईन लाईव्ह छान, नाहीतर ऑनलाईन रेकॉर्डिंग, नाहीतर मग नोट्स, नाहीतर पुस्तक. खूप जण साधना करत असताना साधना कशी करावी हे बारकावे आहे बरं का. कारिका क्रमांक 33, अकल्पकमजम ज्ञानम ज्ञेया भिन्नम प्रचक्षते ब्रह्मज्ञेयमजम नित्यम अजेनायम विबुध्यते. सद्गुरूंची गरज काय आहे इथे बारकाव्याने कळतं, लक्षात ठेवा. आणि ते समजून घेण्यासाठी, हे बारकावे समजून घेण्यासाठी हा अभ्यास आहे, लक्षात ठेवा. साधन करत असताना चित्ताचा लय करणाऱ्यांची संख्या खूप असते. चित्ताचा लय करणे आपल्या उपयोगाचे नाही आणि चित्ताचा निरोध करणे सुद्धा आपल्या उपयोगाचे नाही. योगश्चित्तवृत्ती निरोधः हे पतंजल द्वैत सांगतो, लक्षात ठेवा. त्यामुळे चित्ताचा लयही करायचा नाहीये आणि चित्ताचा निरोधही करायचा नाहीये, चित्ताचा बाध करायचा. लय केला की चित्त पुन्हा जाग झाल्यानंतर जुने संस्कार घेऊन पुन्हा तसंच्या तसं उभं होतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, तो 1000 मोहरांचा जो दृष्टांत आहे, 1000 मोहरांचा जो दृष्टांत आहे हा लक्षात ठेवायचा की 1000 मोहरा देणार आहेत, आम्ही समाधी लावून दाखवतो आणि त्यांनी लावून दाखवली. राज्य निघून गेलं. त्यानंतर ज्या वेळेला ते भेटले तेव्हा जाग आल्यानंतर म्हणले द्या 1000 मोहरा. त्याला निरुद्ध स्थिती असं म्हणतात. आज व्हिडिओ बरेच सुरू आहेत. याला निरुद्ध स्थिती म्हणतात. बारकाव्याने ऐका बरं, हे फार महत्वाचं आहे. अभ्यासाचं रूपांतर योग्य पद्धतीने जर साधनेमध्ये करून घेता आलं तर हे कौशल्य साधकाला मोक्षापर्यंत घेऊन जातं, अखंड चिंतनापर्यंत घेऊन जात. चिंतनाची सामुग्री माझ्याकरिता कोणी निर्माण नाही करू शकत. मी सामग्री निर्माण केली असं जर कोणी महाराज म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून कुठल्या सामुग्रीने चिंतन अपेक्षित नाहीये.
सर्व संतांनी बाधितानुवृत्तीने काम केलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या सामुग्रींचा बाधच झाला आहे. 12 वर्ष तपश्चर्या टाकळीला केली, 12 वर्ष देशाटन केलं, पण बाधिता वृत्तीने हे सगळं करता येतं आणि हे करणं फार महत्वाचं आहे. आम्ही जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काहीच समजून घ्यायला तयार नाही आहे. काहीच समजून घ्यायला तयार नाही आहे. समजूनच नाही घेत काही आम्ही. आणि हे समजून न घेतल्यामुळे सगळी मोठी पंचायत जी आहे ती तिथे आहे. सगळी समजून न घेतल्याची पंचायत आहे. आमच्या एवढ्या सगळ्या देवता आहेत, पण सगळ्या देवता त्यांच्या हातात शस्त्र आहेत. आणि एवढ्या सगळ्या देवतांच्या हातात शस्त्र असताना सुद्धा आम्ही शस्त्राचा वापर करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. समर्थांनी शिकवलंय आम्हाला. पारतंत्र्य आल्यावर येऊ न देण्यासाठी काय केलं पाहिजे समर्थांनी शिकवलंय. समर्थ बावळट भक्त नव्हते, समर्थ जाणते भक्त होते. आम्हाला जाणता भक्त व्हायला पाहिजे. बाधितानुवृत्तीने या जगताकडे आम्हाला पाहता आलं पाहिजे. संत आणि आमच्यात हाच मोठा फरक आहे. गोरोबा काका एवढ्या पराकोटीला साधन नेऊन पोचलं होतं की परेकिया परते परे परते बांधू घर तेथे राहू निरंतर. पण आपल्या कामामध्ये गोरोबा काकांनी कुठेही कमतरता येऊ दिलेली नाही, हे लक्षात ठेवा. आमचं तसं नसतं. आणि म्हणून ही सगळी पंचायत येते अकल्पकमजम, कल्पना रहित. आता कल्पना रहित ही आम्ही कल्पनाच नाही करू शकत. काय वाक्य आहे? कल्पना रहित त्याची कल्पना आम्ही करू शकत नाही. याचं कारण आहे आमची श्रद्धा कमी पडते. कसं असेल हो कल्पना रहित स्थिती, कशी असेल हो? म्हणून गुरु परंपरेविषयी आदर, म्हणून संप्रदायाविषयी आदर. गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर त्यांनी दिलेला अनुग्रहासंबंधी अत्यंत श्रद्धायुक्त आदर. सांगितलं त्यांनी, आम्ही केलं, असं नसतं. तसं झालं का हे महत्वाचं आहे. विचारपूर्वक जर कार्य केलं, आदर आणि श्रद्धापूर्वक जर केलं तर सफलता आमच्या हातात लागते. नाहीतर आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं राहून जात. कारण आजचा विषय फार गहन आहे. आजचा म्हणा, उद्याचा म्हणा, परवाचा म्हणा, जे 2 दिवस आपल्याला नेट नाही मिळालं तो विषय खूप महत्वाचा होता, जो आपण घेतला नाही, आजपासून घेतोय. येतंय ना सगळ्यांना ऐकायला? हो काका. हो हो आता आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गुरु परंपरा आणि संप्रदायाविषयी आदर असायला पाहिजे आणि मला दिलेल्या साधनाविषयी श्रद्धा असायला पाहिजे. एक साधक मला भेटले होते आणि मला म्हणाले, तुम्हा सगळ्या लोकांना पंचदशी दिली, मला मनोबोधच
तेव्हा मी त्यांना सांगितलं, असा विचार करू नका, असा विचार करू नका. डॉक्टर एका पेशंटला सांगतो की तुम्ही भरपूर जेवण करा, आणि दुसऱ्या पेशंटला, ज्याला कावीळ झाला असतो, त्याला सांगतो की दूध, तूप, लोणी या गोष्टींकडे पाहू सुद्धा नका, तळकट नाही खायचं, तुपकट नाही खायचं. आता याला सगळं खायला दिलं म्हणजे हा उत्तम आहे, आणि याला खायला देऊ नये म्हणजे हा उत्तम नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. ज्याला फळांसहित सगळ्या गोष्टी खायला सांगितलंय तो अशक्त होता, आणि हा खाऊन अशक्त झाला असता, म्हणून याला दूध, तूप, लोणी या गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत. पण पथ्य पाणी कोणाला कोणतं दिलं, उपाय कोणता सांगितला, हा महत्वाचा भाग नसतो. महत्वाचा भाग असतो त्यांनी प्राप्त काय होणार आहे. म्हणून नेहमी एका जणाचं साधन दुसऱ्यानी बघायचं नसतं. परवालाच मी 2 साधिकांना सांगितलं की एकमेकांच्या साधनाची चौकशी करू नका. नाही तर आपल्याला साधन दिलेलं मोठं आहे किंवा हलकं आहे असा जर भ्रम तयार झाला तर दोघांचंही नुकसान आहे. साध्य दोघांना एक आहे हे लक्षात ठेवा. आपला विषय आहे की श्रद्धा असावी, आदर असावी, तेव्हा सफलता होते, म्हणजे आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि काका त्या ठिकाणी म्हणतात, जे कल्पने सवे जन्मे, ते वागे शिणे निमे, ते ओळखे रूपे नामे अनित्य असे. कल्पनेने जे तयार झालं त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि नाश आहे. ते नाम आणि रूप यांनी ओळखायला येतं, आणि असं जे असतं ते आत्मा असू शकत नाही, ते अनित्य असतं. कल्पनेने कल्पना सरे, कल्पनेने कल्पना सरे, म्हणून कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे. मुळी कल्पना ते रूपे दोन झाली. एक विषयाची कल्पना, एक स्वरूपाची कल्पना. स्वरूपाची कल्पना विषयाच्या कल्पनाला नष्ट करते आणि स्वरूपाकार होऊन जाते. म्हणून मुळी कल्पना ते रूपे दोन झाली. आणि कल्पनेने कल्पना सरे, म्हणजे संवादी कल्पनेने विसंवादी कल्पनेला संपवायचं आहे. मी जो विषय मांडतोय ना आता उपनिषदातला, या विषयाचा साधनेशी परिपूर्ण संबंध आहे. रोज साधना करत असताना मी जे काही मांडतोय त्याचा साधनेमध्ये उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून साधनेला बसल्यानंतर नाम साधना असो, ध्यान साधना असो की ज्ञान साधना असो, नाम, ध्यान आणि तत्वज्ञान, कोणतीही साधना असली तरी विषय कल्पना राहित्य, चित्त कल्पना रहित असलं पाहिजे. पुढे तर आणखीन बारकावे आहेत. म्हणून कल्पना लोप झाल्याशिवाय ह्यातलं काहीही हाती लागत नाही. जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. मी साधना करत असताना माझ्या कल्पना गेल्यात का? माझ्या श्रद्धेवर, श्री गुरूंच्या आदरावर आणि संप्रदायावरच्या विश्वासावर हे सगळं अवलंबून आहे, लक्षात ठेवा. आणि दोन कल्पना जर निघून गेल्या, एकदा विसंवादी म्हणजे नको ती विषय कल्पना, जगत कल्पना, देह कल्पना, आणि दुसरी मी ब्रह्म आहे ही कल्पना, ही संवादी कल्पना आहे. ती बाकी सर्व विसंवादी कल्पना आहे.
जगात आपल्या डोक्यात येणारे सगळे विचार विसंवादी आहेत आणि श्री गुरूंनी तू ब्रह्म आहेत सोहम हे जे शिकवलं आहे ते संवादी कल्पना आहे. म्हणून सर्व विसंवादी कल्पनांना संवादी कल्पनांनी उच्चाटन करून टाकायचं आणि मग संवादी कल्पना सुद्धा नाहीशी झाली पाहिजे. मी ब्रह्म आहे या वृत्तीचा सुद्धा काय झाला पाहिजे, निराश झाला पाहिजे. मग काय होईल? आता व्हायचं काही राहिलं नाही. जे आहे तेच होऊन गेलाय. व्हायचं काही नाही राहिलं. आतापर्यंत मी कल्पना करत होतो तोपर्यंत व्हायचं शिल्लक होतं. विचाराने अविचाराला काढलं होतं. पण आता व्हायचं काही शिल्लक राहिलं नाही. आमचं काय होतं, परमार्थ म्हणजे प्रवचन करणं असं आम्हाला वाटतं. परमार्थ म्हणजे कीर्तन करणं असं आम्हाला वाटतं. परमार्थ म्हणजे घडाघडा सगळ्यांना सांगून टाकणं असं आम्हाला वाटतं. आत्मा म्हणजे नऊ प्रमाणांच्या अतीत आहे हे आम्हाला सांगितलं की आम्हाला कळतं. आणि मग प्रत्यक्ष प्रमाण आणि मग बाकी सगळे प्रमाण, शब्द प्रमाणांपर्यंत अनुमान उपमान सगळी प्रमाण सांगायची आणि आम्हाला किती आत्मा कळला असं दाखवायचं. प्रमाण सांगितले म्हणजे आत्मा कळतो असं होत नाही. घडाघड 9च्या 9 प्रमाण जर पाठ आहे म्हणजे मला आत्मा कळला असं होत नाही. आत्मा या प्रमाणांच्या अतीत आहे हे मला कळलं पाहिजे. सगळे जगतातले प्रमाण हे जगतातल्या वस्तूंसाठी आहेत आणि आत्मा ह्याच्या पलीकडे आहे म्हणजे तो प्रमाणातीत आहे. म्हणजे काय? आता वक्तव्यामध्ये आपण ऐकलं की काकांनी सांगितलं आहे की लाकूड ज्वलनशील आहे आणि त्याच्यामध्ये अग्नी आहे. तो पेटतो आणि त्यानंतर तो अग्नी विझला निवला की सगळं शांत होतं. वक्तव्यामध्ये ऐकलंय ना तुम्ही? शैला काकूंनी वक्तव्यात सांगितलेलं ऐकलंय ना? नीट समजलं ना? हे सांगता कोणी? हो हो समजलं काका. आता दुसरा मुद्दा मांडतोय मी. शैला काकूंनी मांडलेल्या मुद्द्याला धरून दुसरा मुद्दा मांडतोय. लाकूडाला अग्नी लावल्यानंतर ते लाकूड जळलं विझलं आणि ती राख थंडगार झाली, शांत झाला विस्तव. अशा पद्धतीने आमची साधना नाही आहे. ही केल्या गेलेली साधना इथपर्यंत जाते. आता सांगितलेला मुद्दा. न केलेली साधना काय म्हणतोय ही कुठे जाते ते तुम्हाला सांगतो. आता न केलेली साधना कुठे जाते? विचाराची साधना. विचार करता करता अविचार नाहीसे झाल्यानंतर विचाराची पण गरज नाही. बस असतची असे पायी असणे जया, याला न केलेली साधना असं म्हणतात. आधी हे सगळं करावं लागतं बरं, जे काकूंनी सांगितलंय. मन जर शांत असेल, मन जर स्थिर असेल, मन जर ब्रह्मतत्वावर दृढ असेल तरच ही पुढची अपराशांती पराशांती प्राप्त होते. आधी अपराशांती मिळवावी लागते. आता त्याच्या पलीकडली शांती अशी आहे की लाकडाला अग्नी लावला तर लाकूड पेटतं हे बरोबर. त्या लाकडाला अग्नी नाही लावला तरीही त्या लाकडात अग्नितत्व आहे की नाही? उत्तर आहे आहे. का? असं आहे. अव्यक्त अवस्थेत आहे. आता तो अग्नी जळताना दिसो की न जळलेला दिसो, अग्नी आहे.
मग आता देहाने मी दिसो की देहाने मी न दिसो, मी आहे. कठीण चाललं, थोडं कठीण जाणार ना समजायला, कारण कल्पनाही मिटवून राहिलो आहे आपण आता इथे. देहाने मी इथे आहे असो इथपर्यंत बरोबर आहे, ते पटतं आम्हाला की देहाने असो म्हणजे आत्मचैतन्य आहे. देहाने नसलं तरीही आत्मचैतन्य आहे. लाकूड जळत असेल तरी लाकडामध्ये अग्नी आहे हे कोणालाही कळतं, पण लाकूड जळत नसतानाही लाकडामध्ये अग्नितत्व आहे हे नाही आम्हाला कळत. म्हणून देह असला तरी मी आहे आणि देह नसला तरी मी आहे. माझं असणं आणि नसणं अखंड आहे. म्हणून 65 म्हणते, काष्ट जाते विण अग्नी, वाद्य जाते विण वन्नी. आणखीन माऊलींनी त्याला सोपं केलं तेवढं सांगतो. काष्ट जात म्हणजे लाकूड, ज्यांच्यामध्ये अग्नितत्व आहे, ते लाकूड पेटवलं नाही तरी त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे. आणि दुसरं माऊलींनी दृष्टांत दिला, वाद्य जाते विण ध्वनी. वाद्य जाते विण ध्वनी, काष्ट जाते विण अग्नी. काष्ट जात अग्नी, लाकूड पेटवलं तरीही अग्नी आहे, दिसतोच आहे. लाकूड नाही पेटवलं तरी लाकडात अग्नी आहे म्हणून ते पेटतं. त्याचं पाणी पेटतं का, लोखंड पेटतं का, नाही पेटत, कारण त्यात अग्नी नाहीये. पण लाकूड पेटतं, पेटताना लाकडामध्ये अग्नी आहे हे कळतं. नाही पेटवलं तरीही लाकडात अग्नी आहे इथपर्यंत समजलं. आता वाद्य जाते विण ध्वनी. आता मृदंग नावाचं वाद्य आहे, दोन्हीकडनं वाजवलं जातं, आवाज येतो त्याने, सुंदरसा ध्वनी तयार होतो. आता वाजवल्यानंतर ध्वनी तयार होतो, वाजवलं नाही तरी मृदंगात ध्वनी आहे की नाही? आहे काका. आहे. म्हणजे देह दिसला तरी मी आहे आणि देह नसला तरीही, सांगा. मी आहेच. हम्म. पण कोणाचा देह नसला तरी मी आहे, माझा. माझा देह नसला तरीही मी आहे. मग मला रडण्याचं काही कारण आहे, मला दुःख करण्याचं काही कारण आहे? मग आता नामरूपात्मक सृष्टी असो किंवा नसो, मी सदैव ज्ञान रूपाने अखंड आहे, हे महत्वाचं. मी अखंड आहे म्हणून विज्ञानम आनंदम ब्रह्म. सर्व ज्ञेय आणि सर्व ज्ञान हे ज्ञानरूप ब्रह्मस्वरूपामध्ये आहेत की हो. मग आता पेटतो तेव्हा लाकडामध्ये अग्नी आहे, वाजतो तेव्हा वाद्यामध्ये ध्वनी आहे. पेटला नाही तरी अग्नी आहे आणि वाजवलं नाही तरी ध्वनी आहे. याचा अर्थ ज्ञान हे भिन्न नाही, त्याच्यामध्येच आहे. ज्ञेय जे आहे, अग्नी ज्ञेय झाला. आता दिसणारा, दिसणारा लावलेला पेटत असलेला अग्नी ज्ञेय झाला. न पेटत असलेला अग्नी त्याच्यात आहे, तो ज्ञानरूपच आहे की नाही? म्हणजे तो काष्टरूपच आहे की नाही? तसं प्रगट माझ्याकडनं होत असलेलं जे ज्ञान, प्रवचन, कीर्तन वगैरे बोलणं याच्या माध्यमातून, आणि प्रगट नाही झालं तरी असलेलं ज्ञान, आता हे ज्ञेय ज्ञानरूप झालं की नाही? आणि हा ज्ञात्याशी एकरूप झाला की नाही? जरा विषय बारीक आहे, कारण याचा सार आहे, आत्माच आत्म्याला आत्म्याच्या साह्याने जाणतो. काय वाक्य आहे? आत्माच आत्म्याला आत्म्याच्या साह्याने जाणतो. थोडं बारीक आहे, खूप कठीण नाही आहे. पुन्हा सांगतो, लाकडाला पेटवल्यानंतर जो दिसतो अग्नी, वाद्याला वाजवल्यानंतर दिसतो तो ध्वनी, हे दोन्ही दिसतात, ऐकायला येतात. पण लाकडाला पेटवलं नाही तरी लाकडात अग्नी आहे, वाद्याला वाजवलं नाही तरी वाद्यामध्ये ध्वनी आहे. न पेटवता न वाजवता असलेलं जे वाद्य, त्याच्यातला जो ध्वनी आहे
तो ज्ञेय रूप नाही आहे. आता तो ज्ञेय रूप नाही आहे, पण तो आहे याचं ज्ञान आहे. आणि हा जे ज्ञान आहे हे ज्ञात्याला आहे. आता इथे ज्ञेय आणि ज्ञान दोन्ही ज्ञाता रूप झालं आणि इथे त्रिपुटी संपली. त्रिपुटी संपल्याबरोबर आत्म्याचं प्रागट्य आहे, ब्रह्मस्वरूपाचं ऐक्य आहे. हे याचं वर्म आहे. ज्ञेय हे ज्ञाता रूप झालं. ज्ञेय ज्ञान दोन्ही पण ज्ञाता रूप झालं. म्हणून परब्रह्म ज्ञेय आहे. परब्रह्माचं ज्ञान करून घेणं आहे. आणि ज्ञेय परब्रह्माचं करून घेतलेलं ज्ञान हे व्यक्त स्वरूपात जोपर्यंत आहे तोपर्यंत ते परोक्षत्वानी आहे. आता ते त्या ब्रह्मामध्ये सामावलं आहे म्हटल्यानंतर ज्ञेयही संपलं, ज्ञानही संपलं. आणि मग ब्रह्माला ज्ञाता म्हणण्याचं कारण काय? ज्ञानरूपच आहे तो, आहे ना. पुन्हा पुन्हा बदलून बदलून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ब्रह्म स्वरूपाने ज्ञानरूप आहे. स्वसंवेद्य ब्रह्माला जाणून घेण्यासाठी दुसऱ्या कुठल्याच ज्ञानाची गरज नाही, अभ्यासाची पण गरज नाही, साधनेची पण गरज नाही. सूर्याला जाणण्यासाठी दुसरा सूर्य आणावा लागत नाही किंवा दुसरा दिवा सुद्धा आणावा लागत नाही. एकदा ब्रह्म स्वरूपाने ज्ञानरूप आहे तर ब्रह्माचं ज्ञान घडून घेण्यासाठी वेगळे ग्रंथ आणि वेगळी साधनेची गरज काय? अद्वैत बघा काय हाईटवर आहे. म्हणून अद्वैताला विरोधक कोणी नाही आहे. इतर अद्वैताचे विरोध करतील, अद्वैत कोणाचाच विरोध करत नाही. कारण जिथे अद्वैत आहे ना तिथे कुणी नावाचं अस्तित्वातच नाही आहे. अविद्या किंवा माया ही जीवभाव निर्माण करते आणि ब्रह्माला उगीच जन्मलेला समजते. वास्तविक ब्रह्म अजन्म आहे. म्हणून काही काही वेळेला राम आणि कृष्णाची ज्या वेळेला रामनवमी किंवा जन्माष्टमी करतात त्यावेळेला काही भगिनी भजन म्हणतात, अजन्मा जन्मासी आला. हे बरोबर, अजन्मा जन्मासी आला, आलंबन घेऊन आलाय तो जन्माला. वास्तविक तो जन्मलेलाच नाही, त्यामुळे तो मरण्याचा प्रश्नच उद्भवतो. झोप नाही लागली तर स्वप्न कुठून पडेल हो? झोपच नाही लागली, स्वप्न कसं पडतंय? मग आता ते जे रूपरहित आहे त्याला आम्ही ब्रह्म म्हणून बसलो. हे आम्ही रूपरहित ब्रह्म आहे असं सांगतो कारण आम्हाला रूप खरं वाटतं म्हणून सांगतो. रूपच जर खरं नाही तर ब्रह्म अरूप आहे हे म्हणण्याला तरी काय अर्थ आहे? आणि ब्रह्म अरूप आहे हे सांगणारा ब्रह्मरूप झाल्यानंतर सांगायला कुठे उरतो? म्हणून नामरूप पाहणारे डोळे किंवा ज्ञानेंद्रिय हे स्वतः नाहीसे झाले तर हे सगळं कळतं, नाही तर कळत नाही. याला शरणागती असं म्हणतात. म्हणून चित्ताचा निरोध करण्याच्या भानगडीत पडू नका, चित्त स्तब्ध करण्याच्या भानगडीत पडू नका. चित्त निमूटपणाने आलंबनाला धरून राहत आणि त्यासाठी त्याला आलंबन द्यावं, सगुण देवतेचं रूप द्यावं. चित्ताला रिकामपणा चालत नाही. मग काय करायचं? मग सगुण रूप द्यायचं. रूपी जे सावधपण त्याची ज्ञानाचे लक्षण. स्वरूपी जे सावधपण त्याची ज्ञानाचे लक्षण, हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून त्याला लीन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही.
आणि त्याला काय करायच्या भानगडीत पडायचं नाही, निरोध करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. एकदा सर्वैक्य आहे हे लक्षात आलं की अभेदत्व निर्माण झालं, आणि अभेदत्व निर्माण झालं की अभयत्व आलं. मग भय कुठे राहील? भय नेहमी द्वैतामध्ये असतं, अद्वैतामध्ये भय नाही. नीट समजून घ्या, नीट समजून घ्या. सगळी साधना आहे. द्वैत कशाला म्हणतात? काय जे आम्हाला दिसतं ते सगळं द्वैत आहे. धन आणि मान, प्रारब्धची जोडे धन आणि प्रारब्धची जोडे मान. याच्या पुढची ओळी माहितीये का कोणाला? ती महत्वाची आहे खूप. याचा अर्थ या दोन महत्वाच्या नाही असं नाही मग. प्रारब्धची जोडे दुःख, प्रारब्धची पावे सुख. हो, हे पण आहे, त्याच्या नंतरच्या चरणामध्ये आहे. पण याचं जे सार आहे ते फार महत्वाचं आहे, ते सांगतो तुम्हाला. तुका करीना बोभाट असं आहे शेवटचा. तुका करीना उभाट पण आहे. महत्वाची जी ओळ आहे ती आहे, का सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची जोडे मान, का सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. हे फार महत्वाचं आहे. का सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धची जोडे मान, का सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. ती ओळ कधी विसरू नका. का सोस करीसी वाया, धन आणि मानाचा सोस भज मना पंढरी राया. जसं आहे ना, दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम, सगळ्यांना पाठ आहे. पण रोटी तुझको धुंडत आवे मन में कर विश्राम, हे नाही पाठ. पण हेच महत्वाचं आहे. पहिली ओळ महत्वाची नाही असं नाही बरं, पण जास्त प्राधान्याने दुसऱ्या ओळीसाठी पहिली ओळ लिहिलेली. म्हणून प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची जोडे मान हे महत्वाचं आहे. पण हे का लिहिलं? का सोस करीसी वाया भज मना पंढरी राया, याच्यासाठी लिहिलाय. खाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम, हे कशासाठी लिहिलाय? रोटी तुझको धुंडत आवे मन में कर विश्राम, याच्यासाठी लिहिलाय. शांती, परा शांतीकडे जाण्याची वाट आहे. आपला विषय आहे त्रिपुटीचा लय झाला, त्रिपुटीचा बाध झाला. लय होतो रात्री झोपेमध्ये, पण लय झाल्यानंतर जागृतीने पुन्हा जिथून विचार सुरू झाले, संपले होते झोपताना, तिथून पुन्हा जागे होता. म्हणून त्रिपुटीचा बाध तेव्हा होईल जेव्हा द्वैत संपेल. द्वैत तेव्हा संपेल ज्या वेळेला सर्वैक्य अनुभवाने येईल. आणि सर्वैक्य अनुभवाला आलं की भय नावाची गोष्ट नाही. भय हे नेहमी दुसऱ्याच असतं. दुसरा नावाची गोष्ट जर अस्तित्वातच नसेल तर मग त्या ठिकाणी भय नसतं, ते अभय आहे. ते निर्भयत्व नाही आहे, ते अभयत्व आहे. आणि असं अभयत्व कळलं की ज्ञानरूपता आली. मग ज्ञान आणि ज्ञेय दोन्ही गोष्टी निघून गेल्या. काही गेला, ज्ञेय गेलं आणि ज्ञान गेलं. आता ज्ञान जाणणारा ज्ञाता पण राहिला नाही. मग काय राहिलं हो? ज्ञानरूपता राहिली. द्वैत गेलं, काय राहिलं हो? अभयत्व राहिलं, परा शांती राहिली. म्हणून मी मघा सांगितलं
टाकू दिलेला दृष्टी मान नाही मान धन प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, रिस्पेक्ट. का सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया. मना दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम, रोटी तुझको ढूंढता आवे मन में कर विश्राम. का सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया. उज्ज्वलाताईंनी सांगितलेलं बरोबर आहे बरं. बोभाट पर्यंत तो अभंग आहे पूर्ण. ते अभंगाचा शेवटचा शब्द आहे बोभाट. तुकोबा म्हणतात की मी आता बोभाट करतच नाही, शांत झालोय. मग इथे शांती कशी आहे? इथे आता निर्भयता आहे, इथे आता निष्कामता आहे, इथे आता निर्भयता आहे, ज्याला आपण आता अभय म्हणू. निर्भयता केव्हा असते? एखादी वस्तू सापेक्ष मला भय वाटत नाही तेव्हा ती निर्भयता झाली. आता इथे सगळीकडे मीच व्यापलोय, माझ्याशिवाय दुजा शिल्लकच नाही, म्हणून अभयत्व आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित. काय भगवद्गीतेची उंची आहे ती बघा हो. काय उपनिषदांची झेप आहे ते बघा. काका याला क्वांटम जंप असं म्हणतात. साधकांनी ही जंप घ्यावी जीवनामध्ये. मी पडून जाईल, मला लागेल, काही भीती बाळगू नका. झोकून द्या स्वतःला प्रपंचातून या बाजूला. भगवंत तारल्याशिवाय राहत नाही. तो मारणारा नाही आहे, तो तारणारा आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याचं नाव तारणहार आहे, मारणहार त्याचं नाव नाही आहे. असो 35व्या कारिकेमध्ये लियते ही सुषुप्ते तन्निगृहीतम न लियते तदेव निर्भयम ब्रह्म ज्ञानालोकम समंततः. आता निद्रा आणि उन्मनी यांचं वर्णन चालू आहे. छान आहे. लक्ष्मी तर पानटांनी लिहून काढला बरं तो अभंग सगळा. 1151 नंबरचा अभंग आहे तो, मला आठवतं. पण लक्ष्मी पानटांनी तो लिहून काढला, आपल्या सगळ्यांसाठी पाठवलं बघा त्यांनी. छान आहे. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांनी याच्यात गेलं तर तो अभंग त्यांना मिळून जाईल. नाही तर 1151 नंबर लिहून काढा. आता उन्मनी आणि लय यांच्यामध्ये काय फरक आहे? निद्रा आणि उन्मनी यांच्यामध्ये काय फरक आहे? दोन्हीमध्ये मन नाही आहे, दोन्ही अमनावस्था आहेत. निद्रा अमनावस्था आहे, निद्रेमध्ये मन नसतं. आणि लयामध्ये सुद्धा निद्रेमध्ये अमनावस्था आहे आणि उन्मनीमध्ये सुद्धा अमनावस्था आहे. निद्रेमध्ये मनाचा लय आहे, उन्मनीमध्ये सुद्धा मनाचा लयच आहे. मग आता दोन्ही मधला लयातला फरक काय आहे? या ठिकाणी निद्रेमध्ये तो लय पुन्हा जागृतीमध्ये परिवर्तित होतो. निद्रेमधला लय पुन्हा जागृतीमध्ये परिवर्तित होतो आणि उन्मनीमध्ये असलेला झालेला जो बाध असतो त्याला पुन्हा जागृती येत नाही, कारण तो ज्ञानयुक्त झालेला आहे. उन्मनी जी आहे ती ज्ञानावस्थेतून गेलेली आहे. नाही कळत? एक दृष्टांत देतो म्हणजे समजून जाईल. रांगणारं, चालणारं, धावणारं, पळणारं जे खेळणं असतं ते पाहून ते रांगणारं बाळ त्या खेळण्याच्या मागे आनंदाने धावतं, आनंदाने धावतं. आणि तो बाळ झोपला की ही जी रांगणारी, पळणारी, चालणारी खेळणी आहे ती त्याची आई उचलते आणि बास्केटमध्ये टाकून देते. आता त्यावेळेला ती त्या खेळण्याशी खेळत नाही, आई खेळत नाही त्या खेळण्याशी.
कारण ते प्लॅस्टिक आहे, त्यातलं रांगणं, हालणं, चालणं हे सगळं कृत्रिम आहे. याची आईला कल्पना असल्यामुळे त्या खेळण्याच्या हालचालीमध्ये आई रमत नाही, म्हणून आईने बाध केलाय त्या खेळण्याचा. खेळणं पूर्ण दिसतंय आईला, खेळण्याच्या सगळ्या हालचाली दिसतात आईला. आगगाडी असेल तर चालताना दिसेल, कार असेल धावताना दिसेल, एखादा माणूस किंवा जोकर असेल तर तो वाजवताना दिसेल, काय जे डमरू वाजवताना दिसेल, हे सगळं आईला दिसतंय. जेवढं बाळाला दिसतंय तेवढंच आईला दिसतंय. पण आईमध्ये त्या खेळण्यातल्या सत्यत्वाचा बाध झाल्या असल्यामुळे बाळ झोपल्याबरोबर सगळी खेळणी धरते आणि एका बास्केटमध्ये टाकून देते. पुढे त्या खेळण्याचा तिला विचार पण होत नाही. तसा विषय आहे उन्मनी आणि निद्रा. उन्मनीमध्ये ज्ञानावस्थेतून गेल्यानंतर मग जगत दिसलं तरीही त्यांच्या अंतःकरणावर जगत सत्यत्वाचा भासही निर्माण होत नाही. कळलाय का? बारीक विषय आहे बरं का. तसं प्रत्यक्ष असला ना विषय समोर, तर मला चेहरे पाहून लगेच अंदाज येतो. सवय आहे मला ती, अनेक वर्ष, 15-20. पण ऑनलाईन सत्संग घेत असताना तुमचे चेहरे मला नाही दिसत. त्यामुळे मग मला अंदाज घेता येत नाही. कळलं का विचारावं लागतं, कारण विषय खूप महत्वाचा आहे. असं ज्या वेळेला त्या मनाने म्हणजे विचाराने बुद्धिवृत्तीने बाध केला आता दृश्य जगताचा, म्हणजे माझ्या देहासगट, देहादी जगत, माझ्या देहासगट ज्या वेळेला बाध केला, आता काय झालं? आता त्या अग्नीला पेटवावं लागत नाही, त्याच्यामध्ये लाकडाला पेटवावं लागत नाही, त्याच्यामध्ये अग्नी आहे हे कळतं. पेटवावं नाही लागत, पेटवल्यावर अग्नी आहे, साधनावस्था झाली. न पेटवताही त्याच्यामध्ये अग्नी आहे. आणि आता ते अग्नितत्व पाहिल्यानंतर लाकूड पाण्याची गरज उरली नाही. झाला बाध लाकडाचा, लाकडाचा बाध झाला. ते तत्व मी आहे हे कळून गेलं. आणि मग ते सद्रूपाने अखंड आहे, चिद्रूपाने अखंड आहे, आनंद रूपाने सुद्धा अखंड आहे. म्हणजे सद्रूपाने सतत आहे, चिद्रूपाने अव्याहत आहे आणि आनंद रूपाने कायम आहे. असं सच्चिदानंद स्वरूप मी आहे. याचा देहाशी कसलाही संबंध नाही. देह तरी आहे, नसला. काय म्हणतो डॉक्टर? नाही वीट आहे, वीटवाला आहे. हो का? हा. तुम्हाला डॉक्टर विजय जोशी. महत्वाच्या विषयात जर लक्ष नसलं ना, त्याचं आकलन नाहीच होत, राहूनच जातो. आता निर्विषय असलेलं मन, काय म्हणतो आम्ही, निर्विषय असलेलं मन प्रसन्न असतं. वस्तूनी जे मन प्रसन्न असतं, ती प्रसन्नता वस्तू राहित्याने गमावल्या जाऊ शकते किंवा वस्तूच्या सातत पुरवठ्याने गमावल्या जाऊ शकते. काय म्हणतोय मी, ते कठीण झालं असेल तर उदाहरण देतो. बासुंदी खायला मिळाली नाही म्हणून प्रसन्नता हरवली, ही एक प्रसन्नता विषयानुरूप. विषय उपलब्ध न झाल्यामुळे दुःख झालं, प्रसन्नता हरवली. आता बासुंदी खायला मिळाली पण 4 वाट्यानंतर पोट भरल्यानंतर सुद्धा 2 वाट्या जास्त खावी लागली म्हणूनही प्रसन्नता गेली. आता मळमळ सुरू झाली. विषय नसला तरी अप्रसन्नता,
आणि विषय असला तरी अप्रसन्नता, म्हणून विषय सापेक्ष प्रसन्नता ही खरी प्रसन्नताच नव्हे. विषय निरपेक्ष प्रसन्नता ही खरी प्रसन्नता आहे. आणि म्हणून विषयाचा बाध करणे इथपर्यंत अविद्या निवृत्ती झाली, यांनी मनाचा जय मिळाला, मनोजय साधला. आता निर्विषय प्रसन्नता शिल्लक राहिली, कुठल्याही कारणाशिवाय प्रसन्न असतो मी. कारण आता माझं मन बाहेर सैरा वैरा धावत नाही. आता त्याला त्याच्या मनाला एकरूप करण्याचीही गरज राहिली नाही, कारण मन धावणं बंद होऊन गेलं आहे. म्हणून मनाने संकल्प विकल्प करणं बंद केलं की मनच अहंकारासह ब्रह्मरूप झालं. लक्षात ठेवा, अहंकारासह शब्द आहे, कारण की अहंकार असल्याशिवाय त्या मनाला संकल्प विकल्प नाही करता येत. संकल्प विकल्प करणाऱ्या मनाच्या संकल्प विकल्प करणाऱ्या मनाच्या मुळाशी अहंकार आहे, हे लक्षात ठेवा. आणि असं जे मन आहे ते मन अहंकारासह ज्ञानरूप होतो. आणि मग असा जो ज्ञानी आहे, म्हणजे ज्ञानरूप आहे, तो काहीच करत नाही. प्रारब्धानुसार त्याच्या देहाकडे त्याच्या जे वाटणी आलेली आहे तेवढ्या तो हालचाली करतो. करीती सत्कर्माचे कोडे, परी स्वरूप स्थिती न मोडे. मुकुंदराज म्हणतात विवेक सिंधू मध्ये, करीती सत्कर्माचे कोडे, परी स्वरूप स्थिती न मोडे. आता प्रारब्धानुसार त्याला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या तो करतो. यवतमाळचा असेल तर उन्हाळ्यात पाणी भरतो, भरावंच लागतं त्याला. जिथे पाण्याची वाहनं आहे, पाण्याशिवाय शरीर चालणार नाही, त्याला पाणी भरावं लागतं. पण मी पाणी भरतो हाही विचार नाही, मला पाणी भरण्याचा त्रास होतो हाही विचार नाही. आज भरपूर नळ आले आहेत, आता उद्या पाणी भरायची गरज नाही असाही विचार नाही. कोणीच करून तो पाण्याचं काम करत असतानाही पाण्याचा विचार करत नाही. देहावर प्रारब्धाची सत्ता आहे, त्याच्यामुळे देह प्रारब्धाचा अंकित आहे. अंकित म्हणजे दास. देह प्रारब्धाचा अंकित आहे, पण मी प्रारब्धाचा अंकित नाही. माझ्यावर प्रारब्धाचं काहीही चालत नाही, कारण मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप असा आत्मा आहे. आणि प्रारब्ध तरी कुठे उरलं हो? देह आहे म्हणून प्रारब्ध आहे असं म्हणायचं. देह जणू असल्यासारखा आहे, म्हणून प्रारब्ध ही जणू असल्यासारखं आहे. म्हणून देहाच्या नाशानंतर त्याला पुन्हा जन्म नाही, त्याचं संचित जळून खाक होऊन जात. प्रारब्ध भोगून संपवलं की संचित जळून खाक होतं. लक्षात ठेवा. शंकराचार्यांनी ते जळतं कसं संपतं कसं हेही सांगितलं, कारण बँकवाले लोक आहेत इथे. काय असं कसं जातं, एवढं मोठा बॅलन्स आहे, जाईल कसा? शंकराचार्यांनी त्याचं उत्तर तत्वबोध मध्ये दिलाय की जे संतांची स्तुती करतात त्यांच्या वाट्याला त्यांनी केलेलं पुण्य जातं, आणि जे संतांची निंदा करतात त्यांच्या वाट्याला त्यांनी केलेलं पूर्वी केलेलं पाप संचितातलं जातं. आणि हे पुण्य पापे विधूय,
पूर्णपणे मोकळे, कोरा कागद. पुण्य पापे विधूय. आता देह प्रारब्ध भोगून देह संपल्यानंतर पुन्हा जन्म नाही, इथपर्यंत साधनेची स्थिती आहे, लक्षात ठेवा. आणि ते अभयत्व आपल्याला जिवंतपणे अनुभवायचं असतं, त्याला जीवन मुक्ती असं. वेदांत शास्त्र मरणानंतरच्या मुक्तीला महत्व देत नाही, जिवंतपणीच्या मुक्तीला. मी खरंच पुन्हा जन्म घेणार की नाही मला आत्ताच कळतं. माझ्या वासनांवर अवलंबून आहे, माझ्या जगण्यावर अवलंबून आहे, माझ्या आसक्तीवर अवलंबून आहे. म्हणून काल कौपीन पंचक घेतलं तेव्हा विशोकमंत हा शब्द सांगितला. समजा विशोकमंत, कौपीनवंत खलु भाग्यवंत, असा तो विशोकमंत. म्हणजे जीवनमुक्त स्थितीत तो शोक रहित होऊन जातो. काय उपनिषदांची उंची आहे. भगवंत म्हणतात अशोचानन व शोचत्वम गतासून अगतासून नानुशोचन्ति. काय भगवद्गीतेची उंची आहे. उपनिषदाची जी उंची तीच भगवद्गीतेची उंची, तीच ब्रह्मसूत्राची हाईट, लक्षात. आणि तीच माझ्या जीवनाची उंची व्हावी आणि मी ब्रह्मरूप व्हावा, यासाठी सद्गुरू डॉक्टर काकांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना माझ्या सगळं प्राप्त हो, अशी प्रार्थना डॉक्टर काकांच्या चरणी करतो. आणि आज या ठिकाणी शब्दांना विराम देतो. राम कृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी डॉक्टर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण. रामकृष्ण.